श्री प्रशांत वसंत इंगड़े जो हमारे शिविर में शिविरार्थी है सेगांव शहर के अंदर। ये बुल्ढाना के रहने वाले हैं। बुल्ढाना हो एवं सेगांव शहर की दूरी 70 किलोमीटर है। उनको पता चला तो वहाँ से यहाँ शिविर करने आ रहे हैं। तो इन्होंने काफ़ी जगह प्राकृतिक चिकित्सा का अनुभव लिया है। अपने जीवन को प्रकृति के साथ में, योग के साथ में बीमारियों से कैसे मुक्त करें, ये उनको नॉलेज है और उन्होंने हमारा शिविर ज्वाइन किया। अब मैं आपसे निवेदन करता हूँ सर कि आप का नॉलेज भी है पहले से, लेकिन आपको हमारे शिविर के अंदर जो विकास स्वास्थ्य फाउंडेशन के माध्यम से लगाया गया है उसका आपको कैसा अनुभव रहा, आप हमारे मार्गदर्शक के रूप में भी बताइए। और हमारे जो शिविरार्थी पहले शिविर कर चुके हैं, जो उनको पता है और करते नहीं है, और जो हमारे दर्शक है उनको आप क्या बताना चाहते हैं, शिविर का अनुभव आप अपने शब्दों में बयां कीजिए। नमस्कार, मी प्रशांत वसंत इंगड़े। मी बुलढाणा जे की इथून 70 किलोमीटर लांब आहे तिथे राहणारा आहे। मला जेव्हा इथे शिबिर आहे असं माझ्या मित्रांकडून कळलं तेव्हा मी थोडंसं आतुर झालो शिबिर अटेंड करण्यासाठी। मी 70 किलोमीटर लांबून इथे येऊन रजिस्ट्रेशन केलं आणि जेव्हा आचार्यांना भेटलो तेव्हा आचार्यांचं बोलणं आणि त्यांचा जो आत्मविश्वास होता तो पाहून मला नक्कीच असं वाटलं की मला खूप काही फायदा होईल। मी याच्या आधीसुद्धा निसर्गोपचार शिबिरं अटेंड केलेली आहेत, काही निसर्गोपचार केंद्रामध्ये जाऊनसुद्धा निसर्गोपचार घेतलेले आहेत। पण इथे आल्यापासून पहिल्या दिवसापासून मला अगदी नस्य असेल, त्याच्यानंतर वेगवेगळे ज्या प्रक्रिया आहेत, वेगवेगळे जे उपचार आहेत, वमन सूर्यबाष्पस्नान, त्याच्यानंतर तेलाची मॉलिश, मुलतानी मातीचा लेप, त्यानंतर शंखप्रक्षालन, अशा वेगवेगळ्या क्रिया मी घेतल्या। याच्या आधी मी जे क्रिया केल्या त्यामध्ये विशेषतः शंखप्रक्षालनमध्ये मला याच्या आधीसुद्धा मी 2 वेळा केलेलं आहे, पण मला तितकेसे रिझल्ट भेटत नव्हते। पण इथे जेव्हा शंखप्रक्षालन केलं तेव्हा पूर्ण माझं पोट पूर्ण रिकामं झालं आणि मला एकदम हलकं वाटायला लागलं। मला याच्या आधी गॅसेसचा खूप त्रास होता, विशेषतः शिबिराच्या दुसऱ्या दिवशीपासून माझं गॅसेसचा त्रास जो आहे हा 90-95 मी तर म्हणजे 100% माझा बंद झाला आहे। नंतर मला शौचाला दिवसातून 2 ते 3 वेळा जावं लागायचं। आता मला एका वेळेस जाण्याहूनही माझं पोट रिकामं होतं, हलकं वाटतं। मला गुडघेदुखीचा त्रास होता। माझ्या गुडघ्याचं एक ऑपरेशन झालेलं आहे, त्यामुळे माझे गुडघे खूप दुखत होते, पण आता 5 दिवसात तरी गुडघे दुखले नाही। त्याचप्रमाणे माझी कंबरदुखी होती, ते कंबरदुखीसुद्धा माझी नाहीसारखीच झाली आहे, म्हणजे बंद झाली आहे। विशेषतः मी सूर्यबाष्पस्नानाच्या विषयी इथे सांगेल की सूर्यबाष्पस्नान ही क्रिया जी आहे मी याच्या आधी कधीही अनुभवली नव्हती। इथे मला ती अनुभवायला मिळाली, 1 वेळा नाही 2 वेळा मिळाली, व त्यामुळे मला एकदम म्हणजे ताबडतोबच मला त्या पॉलिथिन बॅगच्या बाहेर आलं की एकदम हलकं वाटायला लागतं आणि तो हलकेपणा ताबडतोब तितक्यापुरता नसून तो कायम दिवसभरही मला जाणवला, आजही जाणवतो आहे। बस एवढंच मी बोलू इच्छितो। आणि मी बुलढाणावासियांना असं सांगू इच्छितो की आता 12 ते 16 जून पर्यंत बुलढाणा येथे शुभकीर्ती लॉनवरती आचार्यांचं शिबिर आयोजित केलं आहे। मला मिळालेले फायदे पाहता ते सर्वांनी त्याचा आपल्या गावात येत आहे, त्यामुळे आपण अनुभव घ्यावा व खात्री करावी एवढं बोलतो। नमस्कार। नमस्कार। नमस्कार।